दीदी चालली आता शाळेत. तर बघा इथं चालू आहे माझं घर क्लीन करायचं काम. तर पोरं इतक्या शाळेत गेलेली आहे आणि आता चालू आहे घराची सफाई. बाकीचं राहिलेलं काम, कारण फरची आणि किचन जर आवरलं ना तर पूर्ण काम आवरल्यासारखं होतं. तर म्हटलं अगोदर की फरची आणि किचन आवरून घेऊ, मग बाहेरची कामं. आणि एवढं सर्व काम एकटीला आवरायचं म्हटलं ना तर भरपूर ओव्हरलोड होऊन जातं, पण पर्याय नाही. तर किचन पूर्ण आवरून झालेलं आहे. आता फक्त आता फरची पुसायची राहिलेली, घर क्लीन करून घेतलेलं आहे. राहिली फक्त आता फरची. तर फरची पुसून घेतल्यानंतर आहे ना भरपूर काम आवरल्यासारखं होईल. मग फरची पुसल्यानंतर फक्त जनावरांना चारा पाणी करणे आणि शेतीतलं काम. थोडंसं आता बघा पूर्ण छान असा मस्त पाऊस झालाय आज. पाऊस झाल्यानं पूर्ण वल्लय, गवत कापायचं व्यवस्थित. जनावरांना चारा पाणी पण झालंय बरं का. बघा इथं जनावरांना चारा पाणी झालेलं आहे. म्हणजे शेतकरी असलं ना तर सगळ्यात जबाबदार आपल्याला पार पाडाव्या लागतात. पूर्ण पोरांचं, जनावरांचं, सासू सासरे नवऱ्याचं सर्वांचंच आवरावं लागतं. आणि हे सर्व आवरून सुद्धा एक यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं, यूट्यूब मॅनेज करणं खूप अवघड आहे. इतकं ओव्हरलोड होऊन जातं. पण चला, आपल्याला सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही. मग आवरलंय आताच. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर दीदी आत्ताच गेलेली शाळेमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहे 9:30.
तर आजचा व्हिडिओ काढायचं कारण थोडंसं वेगळं आहे. तर मला एक लाईव्हमध्ये एका दादानी प्रश्न विचारला होता. म्हणजे तसं दररोज लाईव्हमध्ये मला कोणी ना कोणी विचारतंच. तर एकदा एका ताईने पण प्रश्न विचारला होता आणि कालच्या लाईव्हमध्ये एका दादानी प्रश्न विचारला आहे, त्याचं मी नाव नाही सांगत. तर त्यांचा असा प्रश्न होता की ताई मी दररोज तुमचे व्हिडिओ बघतो, तुम्ही शेतात पण काम करतात, तुमच्याकडं गाई पण आहे, त्याच्यानंतर घरचं पण, पोरं पण शाळेत जातात तुमचीवाली, तर तुम्ही एवढं सगळं मॅनेज करून यूट्यूबचं कसं काय बघतात? तर त्याच्यामुळं म्हटलं तर प्रत्येकाला सेपरेट उत्तर देण्यापेक्षा ना आपण एक छोटासा व्हिडिओज बनवू. तर मी सकाळी 5:30 वाजेपासून माझं डेली रुटीन चालू होऊन जातं. तर 5:30 ते 7 वाजेपर्यंत पोरांचं, म्हणजे दादा आता अकॅडमीला आहे आणि 11वीला पण आहे, तर दोघांचा पण डब्बा, दिदी पण सकाळी 7 वाजता ट्युशनला जाते आणि तो पण 7 वाजता क्लासला जातो. तर दोघांचे पण 7 वाजेपर्यंत मी डब्बे बनवून घेते अगोदर. त्याच्यानंतर ते क्लासला गेल्यानंतर परत उरलेल्या आमच्या घरच्या मेंबरचा स्वयंपाक, तो स्वयंपाक झाल्यानंतर परत 9 वाजता दिदी ट्युशनवरून आल्यानंतर परत तिचे वेण्या वगैरे घालणं, तिचा डब्बा भरून देणं, तिचं वह्या पुस्तकं व्यवस्थित आवरून देणं आणि 9:30-10 वाजता ती शाळेत गेल्यावरती मग राहिलेलं माझं काम, धुणं भांडे, त्याच्यानंतर फरशी, किचन क्लीन करणं आणि ते पूर्ण काम मला जवळजवळ 10:30पर्यंत पुरवतं आणि 10:30 नंतर जनावरांचा चारा पाणी, त्याच्यानंतर 10:30 नंतर जनावर चारा पाण्याला अर्धा तास जातो. परत तर 11 वाजेपर्यंत मला एवढं काम घरातलं पुरवतं. तर त्याच्यानंतर मग जेव्हा वेळ मिळेल दिवसातून मी 1 तासभर फक्त माझ्या यूट्यूबसाठी मी देत असते. तो पण एकदम काम करून जेव्हा आपण घरामध्ये समजा शेतातलं काम करून घरामध्ये थोडासा आराम करण्यासाठी येतो ना, लईच पाऊस आला किंवा लईच ऊन लागलं, तर ज्यावेळेस घरामध्ये आपण 1 तासभर बसतो ना, तर ते 1 तासामध्येच मी माझा व्हिडिओ बनवत असते आणि व्हिडिओ बनवून लगेच अपलोड करते. मी काय एक दिवस व्हिडिओ बनवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी टाकते असं काहीच नाही. ज्या दिवशी व्हिडिओ बनवला ना त्या दिवशी मी एडिट करून टाकत असते, कारण व्हिडिओ काय माझा 8 मिनिटाच्या आसपासच असतो, काही वेळा 8 मिनिटाला कमी पण असतो. तर एडिट व्हायला काही एवढा वेळ लागत नाही, रेंजचा प्रॉब्लेम काही नाही आहे, आमच्याकडे रेंज भरपूर असते. त्याच्यामुळे 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना माझा, हा फक्त 5 ते 6 मिनिटामध्ये अपलोड होऊन जातो. त्याच्यानंतर 10-15 मिनटं एडिट करायला, तर असं मी फक्त 1 तास दिवसातून देत असते यूट्यूबसाठी. तर एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे 1 तासामध्ये तर भरपूर चांगलं हे आहे आपल्या यूट्यूबला. तर फक्त व्ह्यूज कमी येतात आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा व्ह्यूजसाठी. तर म्हटलं प्रत्येकाला सेपरेट उत्तर द्यायचं नाही, दररोज लाईव्हमध्ये हा एक प्रश्न असतोच, तर प्रत्येकाला सेपरेट उत्तर देण्यापेक्षा ना म्हटलं एक छोटासा व्हिडिओच बनवू आपण. तर तोच आज मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. म्हटलं चला आता थोडासा वेळ पण आहे आपल्याकडं आणि वाल पण निंदायचा झालेला आहे आपलावाला पूर्ण, तर आज थोडासा रिलॅक्स वेळ होता, तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवू आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला उत्तर देऊ की मी माझं यूट्यूबचं कसं मॅनेज करते सर्व काम आवरून. तर मग आज थोडासा छोटाच व्हिडिओ होणार आहे आणि त्याच्यानंतर घरकाम पण असतं. त्याच्यानंतर सर्व आवरल्यानंतर जेवण वगैरे करून आणि मग शेतीतलं काम आणि उरलेल्या वेळामध्ये मी माझा यूट्यूब बघत असते. तर सर्व शेतकरी महिलांचं असंच असतं, उरलेल्या वेळामध्ये म्हणजे सर्वांचं आवरून, पोरांचं आवरते, सासू सासऱ्यांचं पण करते, नवऱ्याचं पण आवरते, शेतीतलं पण काम करते आणि उरलेला वेळ काढून यूट्यूबचा व्हिडिओ बनवत असते. तर त्याच्यामुळं शेतकरी लेडीज ज्या कोणी असतील आपले शेतकरी यूट्यूब फॅमिली, तर सर्वांनी शेतकऱ्यांना सपोर्ट करा, कारण शेतकरी महिलेसाठी हे इतकं मोठं स्ट्रगल असतं की एवढं मॅनेज करणं सोपं नाही आहे. माणसं म्हणजे आपल्या ज्या सर्व्हिसवाल्या बायका असतात ना, तर त्यांच्यासाठी हे खूप सोपं असतं, कारण एकदा सकाळी पोरं वगैरे निघून जातात 7-1 वाजेपर्यंत, ते मिस्टर पण निघून जातात आणि मग उरलेला वेळ त्यांचा दिवसभर त्याच कामासाठी असतो. तर शेतकरी महिलांचं काही तसं नाही आहे. शेतकरी महिलांना खूप वेळ हा कमी असतो आणि एवढा वेळ कमी असताना सुद्धा ती सोशल मीडियावरती काम करत असते. तर तिच्याच या कामाला सर्वांनी सलाम द्या, सर्वांनी सहकार्य करा, सपोर्ट करा चॅनलला. जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपले 10K पूर्ण झालेले आहे आणि इथपर्यंतच नाही थांबायचं आपल्याला, तर आपला टप्पा अजून खूप मोठा आहे, आपल्याला 100K पूर्ण करायचे आहे. तर त्या 100Kसाठी सर्वांनी सपोर्ट करा. आणि पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे बरं का इकडं. आज बघा पाऊस मागं भरपूर वातावरण दिसतंय, कदाचित येतो की काय काही सांगता येणार नाही, कारण सुरुवात तर झालेली आहे, पण असं म्हणतात एकादशी नंतर पाऊस येईल. आणि वारा खूप आहे बरं का, इतकं वारं आहे ना, तर वाऱ्यामुळं कदाचित आवाज पण खरखर येऊ शकतो.
चला तर मग छोटासाच व्हिडिओ बनवायचा होता आज. म्हटलं आपण फक्त आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगू की सर्व कसं मॅनेज होतं ते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.